पप्पा, हा बेटा. आमदार खासदारांना दर महिन्याला किती मानधन मिळतं? इंटरेस्टिंग प्रश्न विचारलास बेटा. 2023 पासून 24% वाढ ही खासदारांच्या मानधनामध्ये करण्यात आलेली आहे. आधी त्यांना 1,00,000 रुपये दरमहा मानधन देण्यात येत होतं, परंतु आता त्यांना दरमहा 1,24,000 रुपये मानधन देण्यात येतं. आणि पार्लमेंट सेशन जेव्हा सुरू असतं तेव्हा 2,500 रुपये पर डे अलाउन्स भत्ता त्यांना दिला जातो. महागाई निर्देशांकानुसार म्हणजे 2023ला त्यांनी दुरुस्ती केली 2018च्या कायद्यामध्ये 2018 मध्ये की दर 5 वर्षांनी महागाई निर्देशांकानुसार या मानधनामध्ये वाढ करायची. इतकंच नाही बेटा, त्यांना निवृत्ती वेतन हे 31,000 रुपये देण्यात येतं. आधीचं जे काही वेतन होतं ते 25,000 रुपये वेतन होतं, परंतु आता 31,000 रुपये देण्यात येतं. आणि 5 वर्षाहून अधिक काळ खासदार असेल तर प्रतिवर्ष 2,500 रुपये त्यांना प्लस दिले जातात, म्हणजे ते सुद्धा आजीवन. इतर सवलतीमध्ये त्यांना सवलतीच्या दरामध्ये मेस जी असेल ती दिली जाते. आणि दिल्लीमध्ये मोफत घर किंवा घरभाडं त्यांना दिलं जातं. तर त्यांना 1 वर्षामध्ये 34 वेळा विमानाचा प्रवास आणि मोफत असतो बेटा. रेल्वेचा फर्स्ट क्लासचा पासही मोफत असतो. त्याच्यानंतर वैद्यकीय उपचार असतील, मोफत फोन, इंटरनेट, वीज, पाणी. कार्यालयाचा भत्ता त्यांना 60,000 रुपये दिला जातो. आणि मतदारसंघामध्ये फिरण्यासाठी त्यांना 70,000 रुपये भत्त्याची तरतूद आहे. कोविड काळामध्ये मात्र याच्यामध्ये 30% कपात करण्यात आली होती, परंतु पुढं मात्र कंटिन्यू म्हणजे मी जसं सांगितलं तुला त्याप्रमाणे हे मानधन देण्यात येतं किंवा ज्या सवलती आहेत त्या देण्यात येतात. आमदाराच्या बाबतीत जर म्हणशील तर 1,82,000 रुपये दरमहा त्यांना दिला जातो मानधन, आणि भत्त्यासह ते 2,50,000पर्यंत जातं. याच्यामध्ये विधानसभेचा जर काळ असेल तर 2,000 रुपये त्यांना पर डे दिला जातो. म्हणजे ह्या भत्त्यामध्ये जे 2-2.5 लाखाचा जो त्यांना भत्ता मिळतो 1,82,000च्या इन्क्लूड, तर त्याच्यामध्ये 51,000 रुपये हे टेलिफोनसाठी, 8,000 रुपये, 10,000 रुपयाची स्टेशनरी, 10,000 रुपये कॉम्प्युटर ऑपरेटर, त्यांचे PA वगैरे याचा सगळा जो खर्च आहे ते शासनाच्या मार्फत करण्यात येतो. पेन्शन जे आहे बेटा, यांना 50,000 रुपये आमदारांना पेन्शन देण्यात येतं. आणि 2016 पासून याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आधी 40,000 रुपये त्यांना पेन्शन होतं, ते आता 50 रुपये झाले. आणि 5 कोटीचा निधी त्यांना वार्षिक विकास कामासाठी दिला जातो. त्याच्याशिवाय विमानाचा प्रवास असेल, बसचा, रेल्वेचा प्रवास असेल, या सगळ्या सुविधा त्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. अशा पद्धतीनं त्यांना मानधन दिलं जातं. लक्षात आलं बेटा तुझ्या?